अध्यक्ष महोदय, धन्यवाद आपणास। आज संपूर्ण महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमधील सामान्य जनतेमध्ये अबकड उपवर्गीकरणाचा पेटलेला तीव्र संताप आणि मुंबईच्या रस्त्यावर आपसी मतभेद विसरून विधानभवनावर धडकलेला विराट मोर्चा या निमित्तानं मी सभागृहाचं लक्ष या ठिकाणी वेधून घेत आहे। अध्यक्ष महोदय, या अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत विषयावर मी संविधानाचा चौकटीत राहून आज या सार्वभौम अशा छत्रपती शिवाजी महाराज व फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षक असलेल्या या सभागृहात औचित्याचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत आहे। अध्यक्ष महोदय, बाहेर लाखो निळे वादळ मंत्रालयावर धडकतंय आणि शासन आतमध्ये संविधानाच्या मूळ चौकटीला सुरुंग लावतंय, हे या सभागृहात मुखदर्शक बनून आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। अध्यक्ष महोदय, मी आज या सभागृहाचे आणि राज्य शासनाचं लक्ष राज्यात निर्माण झालेल्या एका अत्यंत अशा या गंभीर व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकणाऱ्या परिस्थितीकडे वेधत आहे। अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघटित व्हायला सांगितलं होतं, विभाजित व्हायला नाही। हा निर्णय आरक्षणाचं कवच कुंडल काढणारा आहे आणि आम्ही तो कधी या ठिकाणी खपवून घेणार नाही। अध्यक्ष महोदय, आज आपल्या राज्यात काय चाललंय? राज्यातील 59 अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकड असं उपवर्गीकरण करण्याचा जो घाट या शासनानं घातला आहे, सदर विषयावर एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून मी एक वस्तुस्थिती आपल्या समक्ष प्रश्नाच्या रूपाने या ठिकाणी मांडू इच्छितो। अध्यक्ष महोदय, माननीय सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलै 2024च्या आपल्या ऐतिहासिक न्याय निर्णयात स्पष्टपणे नमूद केले होते की उपवर्गीकरण करायचे असेल तर राज्याकडे ठोस वैज्ञानिक आणि संख्यात्मक आकडेवारी म्हणजे क्वांटिफाईड आणि एम्पिरिकल डाटा असणं ही अनिवार्य पूर्वअट आहे। आज राज्यात जातीनिहाय जनगणना आणि सामाजिक आर्थिक सर्वेक्षण SIR अद्याप सुरूच आहे। मूळ सांख्यिकी आणि अंतिम निष्कर्ष हाती आलेले नसताना कोणत्या गुप्त डाटाच्या आधारे शासन हा निर्णय घेत आहे? डेटा नसताना घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचा थेट अपमान करणारा आहे काय? अध्यक्ष महोदय, न्यायमूर्ती अनंत बदर समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे, पण तो अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही। जो अहवाल सामान्य जनतेला किंवा आम्हाला वाचायलाच मिळाला नाही, त्यावर हरकती नोंदवण्यासाठी अवघ्या 5 दिवसाची मुदत देणे हा लोकशाहीचा आणि नैसर्गिक न्याय तत्वाचा खून आहे। अध्यक्ष महोदय, त्याचा जर बदर समितीचा अभ्यास परिपूर्ण होता तर पुन्हा मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमण्याची गरज का भासली? यावरून स्पष्ट होते की शासनालाच या प्रक्रियेवर शंका आहे। अध्यक्ष महोदय, आज सरकारी नोकऱ्यांचे मोठ्या